जय हिंद मित्रांनो, मी अजय आणि तुम्ही बघत आहात आपली जर्नी. तर आपली जर्नी काल सुरू झाली होती. फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर काल आपला प्रवास 14 तास झाला होता आणि आज आपली ट्रेन चेन्नईला जाण्यासाठी इथनं 5 वाजता आहे. तर आता आपला हा सेकंड पार्ट मजेशीर होणार आहे. तर आपला हा प्रवास पुण्यापासून सुरू झाला होता. तर आपल्याला जायचं आहे चेन्नई. तर चला मग आपल्या जर्नीला सुरुवात करूया. थोडं आपण इथंच फिरणार आहोत. तर खूप मोठं असं रेल्वे स्टेशन आहे. इकडे बॅक साईडला पण भरपूर ट्रेन लागले. मग इथं फिरतोय ना, तर असं वाटतंय हे रेल्वे स्टेशन नाही एखादं विमानतळ आहे. तर मित्रांनो, आता इथं चालू आहे ब्रेकफास्ट करायचं आहे. आणि ब्रेकफास्टसाठी फ्रूट केक घेतलं आहे आणि प्राईस 40 रुपये. तर खूप भारी क्वालिटी मस्त आहे. तर इथं स्टेशनच्या जवळच आलो आहे आणि इथं या हॉटेलमध्ये आपण आलो आहे. तर चला मग काहीतरी खाऊ, इडली वगैरे काहीतरी खाऊ. आता इकडे साऊथ इंडियनचंच खाणं घ्यायचं नाही आपल्याला. एक प्लेट ऑर्डर केली मित्रांनो. घरी तर इडली खायचो, पण इथं फर्स्ट टाईम साऊथ इंडियामध्ये इडली खायची मजाच वेगळी. अप्रतिम, एक नंबर, नो कॅप्शन. मित्रांनो, डोसा मिळतो म्हणतोय खूप मोठा आहे, पण आपल्या काही नशिबात नाही. नेक्स्ट टाइम आऊंगा तो मी डोसा याचे खाऊंगा. तुम्ही पण कधी आले मित्रांनो? इथं रेल्वे स्टेशन जवळच. नहीं नहीं, पूरा खाऊंगा, पूरा खाऊंगा. हाँ, वीडियो बनाऊंगा डोसा खाऊंगा. तर मित्रांनो, आता वेळ झाला आहे आणि मला कॉल येऊ राहिली, कॉलिंग झाली. तर मी आता थोडं धावपळ तिथे. चला अपना जगह पर रखें. हाँ सर. ये B1 है ना? यस सर. इसी के बगल में रखो. B1 पहले नहीं गए ना? B1 वाले गए सर. ये सीढ़ी है ना, सीढ़ी का बगल में ये रखो. ठीक है, ज़्यादा दूर नहीं रखो. आपल्या ज्या बॅगी आणि पेटे ते आम्ही आता प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवतो. मित्रांनो, लिफ्टमुळं आमची बरीच मदत होऊ राहिली. अवघड झालं असतं. रेस्ट टाईम आहे, पण आपल्याला रेस्ट करून जमणार नाही. आपल्याला थोडं फिरायचं आहे. आता आपल्याला मेडिकलमध्ये जायचं आहे आणि आता आपण या गावातून असं चालले. तर मी तुम्हाला चेरापल्ली काय काय म्हणायचं, पण याचं खरं नाव काय, चेरलापल्ली नाही. तर सॉरी. नाही नाही, चेन्नई ओके, थँक्यू. ओके बाय. मित्रांनो, इथं हिंदी तरी समजते त्यांना, म्हणजे ते तेलगूच मेन बोलतात, पण त्यांना हिंदी पण कळते. आणि इकडचे लोक पण आपल्या महाराष्ट्रासारखेच खूप चांगले. भावना आपल्याला इलेक्ट्रॉल आणि ORS लागणार आहे ट्रेनिंगसाठी. तर तेच घ्यायला मेडिकलमध्ये आलो. असण्यावर मेडिकल आहे का ते? शाळा सुटली असं वाटतंय. काय चलो भाई, बाय बाय. जय सर, जय. 100 रुपयाची बिर्याणी घेतली मित्रांनो. आता ती खातोय. इथं फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. तर इथं स्टेशनवरती भारी सुविधा होती. आणि मी एक कांड केला आहे इथं. मग चोरलं मला आंघोळीला. मी ट्रेनिंगसाठी काही गडबडीत आलो, मग विसरलो होतो. GCमध्ये दुसऱ्याच्याच मग व्हिडिओज काढले, पण आता इथूनच मग चोरले. कोणाला सांगू नका बरं. मोबाईल 4G आजी.
मोहम्मद फौजी अजय। आपका नेम? आशीष। आशीष सर मिले हमें, हमारा सफर तो इन्हीं के साथ होने वाला है। पूरी हमारी मेंबर, केकड़ा गैंग मेंबर। विजयवाड़ा तेलंगाना, एपी, आंध्र प्रदेश। ओके ओके। तमिळनाडू, तेलंगाना, आंध्र प्रदेश अँड अफगाण साईड। तर मित्रांनो, आज खरंच खूप मजा येते आणि आपला जागा पण खूप छान भेटलं. थोडीशी बघू शकता, खूप नवीन आणि मी तुम्हाला आज मला जो अप्पर बेड भेटला तो मी तुम्हाला दाखवतो. इथं आपली जागा आहे आणि हे पॅसेंजर आहे, इकडचेच येते, तेलंगणा आंध्र प्रदेशकडचेच येते. आणि आपल्याला हे तिकीट वगैरे खर्च होता हा सर्व गव्हर्मेंटकडून होता. आणि सर्व जेवण वगैरे जो खर्च झाला तो आपला स्वतःचा झाला होता. काल आपला प्रवास झाला होता 570 किलोमीटर आणि आजचा प्रवास झाला आहे 690 किलोमीटर. आपला प्रवास इतक्या लांब कधीच झाला नव्हता. जाने के लिए नीचे से, हाँ, वहाँ से ऊपर से नहीं, रोड पार जाना है। यहाँ से शॉर्टकट है, वो भीड़ है ना ज़्यादा वहाँ से, इसलिए आप जाना है वहाँ पे लाल किले के पास। लोकल ट्रेन लोकल ट्रेन, यहाँ के लोकल ना आपल्याला विचारतंय पण आपण फर्स्ट टाइम आलो आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. आणि बघू शकता इकडचा नजारा काही खतरनाक दिसतो. मित्रांनो, आपण आहे भारतातले एक प्रमुख औद्योगिक शहरामध्ये, ते आहे चेन्नई. आणि याचं नाव चेन्नई जरी असलं तरी याला आहे ना IIT मद्रास, अजून हायकोर्ट ऑफ मद्रास असेच नाव आहे, अजून पण जुने नाव आहे. तर मग खूप मोठं शहर आहे आणि हे समुद्राला लागूनच आहे. पण मग आता आपण डायरेक्ट ट्रॅव्हलसाठी आलेलो नाही, त्यामुळे ना आपल्याला इथलं बरंच मी बघितलं 2-1 किलोमीटरवरती चेपॉक स्टेडियम आहे, अजून बीच वगैरे जवळच आहे. पण मग आता आपल्याला आहे ना जाता नाही येणार नाही. क्लायमेट कसं आहे मित्रांनो अजून आपल्याला एवढं समजलं नाही, अजून थोडंफार महाराष्ट्रावानीच वाटतं आहे. आणि जेव्हा जेव्हा अजून ऊन वगैरे पडेल तेव्हा कळेल की गरम किती होतं काय होतं. नाही, आय एम फ्रॉम महाराष्ट्र. आंध्रा, तेलुगू, हो तेलुगू, सफर करके आए हुए सर. नासिक मालूम है क्या आपको? आंध्रा में कहाँ से आप? विशाखापट्टणम. ओके ओके. बघू शकता मित्रांनो, आपल्याला विशाखापट्टणमचे मित्र भेटले. आणि शिवा 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 मी हाय, युअर नेम शिवा. हो नाईस. सतीश ब्रदर भेटले आपल्याला, खूप चांगलं वाटतं. चलो बाय. आणि सांगायचं असं की तमिळनाडूमध्ये ना खूप फेमस प्लेसेस आहे. रामेश्वरम झालं, अजून तमिळनाडूमध्ये ना महाबलीपुरमचं मंदिर आहे ते झालं. आणि अजून भारतात जे 8 शास्त्री होते ना मित्रांनो, त्याच्यापैकी एक तमिळनाडूमध्ये त्याला म्हणतात सादिराट्टम, म्हणजे भरतनाट्यम. तर ते सर्वात जुनं नृत्य आहे. अण्णा वणक्कम. वणक्कम चेन्नई. आरडी कुमार. वणक्कम चेन्नई. ओनली तमिळ चालते भाव, नाही तर तमिळ चालते. मित्रांनो, आता ब्रेकफास्ट करायचं आहे आपल्याला. इकडे सारखं इडली डोसा एक जास्त फेमस. ब्रेड आमलेट ट्राय करू, काहीतरी नवीन नाही.
60 रुपये प्राईज आहे. भावांना चवलंय भारी आहे, एकदम पैसा वसूल, खूप भारी. इथं प्रत्येक काही पण घेतोय तर क्वालिटी आहे आणि प्राईस पण मेंटेन आहे. काजू बटरस्कॉच मिल्कशेक. मित्रांनो परत आम्हाला सरांनी बोलवलं आहे आणि आता इथून आपला प्रवास कुठं होणार आहे, इथून आपला प्रवास आवडीला होणार आहे आणि ते 25 किलोमीटर आहे, म्हणजे 50 मिनटं लागणार आहे आपल्याला जायला. इथून आपला प्रवास लोकलनी होणार आहे. पहिलं वाटलं बसनी होणार आहे, पण नाही, लोकलनी. भावांना प्रवासाला जास्त मजा मित्रांनो आता 12 वाजले, जेवण पण केलं नाही, नाश्ता केला होता, 7 वाजता नाश्ता केला होता आणि पण खूप लागली. तरी पण वगैरे सर्व उचलून खूप हालत जाम झाली, तरी पण बस लागून दे. तर इथं पोचलो मित्रांनो आणि इथून आपला RTC किती लांब आहे काहीच आयडिया नाही. तर इथून पण आम्हाला बस वगैरे का काहीच माहीत नाही. तर भावांना बसमध्ये बसलो आहे आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे. आता खूप जवळ आलो आहे आपण. एवढ्या मोठ्या प्रवासानंतर आपली फायनली मंजिल खूपच जवळ आहे. तर आता आपण मध्ये एंट्री केली, तर आता इकडं ट्रेनिंग वगैरे होणार आहे आपली 44 आठवड्याची, तर इकडंच राहायचं. आपलं 8व्या महिन्याचं हेच घर आहे. आता आमच्यासोबत काय काय घडणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आम्ही डिमांड केली होती की आम्ही जेवलोच नाही, तर आम्हाला त्यांनी जेवण बनवून दिलं.